नेक्स्ट पॉइंट, व्हेरिएशन इन जी विथ लॅटिट्यूड. यामध्ये आपण लॅटिट्यूड म्हणजे काय हे बघायचं आहे आणि अर्थवरती एक स्पेसिफिक पॉईंट आपण चूज करणार आहे आणि त्या पॉईंटसाठी आपण एक विशिष्ट इफेक्टिव्ह ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची आहे. मग ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इक्वेटरला किती असते आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोलला किती असते ही व्हॅल्यू आपल्याला आज या पॉईंटमध्ये काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. ओके, मागच्या पॉईंटमध्ये आपण व्हेरिएशन इन जी विथ अल्टिट्यूड अँड व्हेरिएशन इन जी विथ डेप्थ, म्हणजे तुम्ही जर सरफेस पासून जर वर गेले तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय झाली होती, तुमची चेंज झाली होती. आणि सरफेस पासून जर बिलोला गेले तरी सुद्धा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय झाली होती, चेंज झाली होती. म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं, एकदा डेप्थला जायचं होतं आणि एकदा अबाव द सरफेसला जायचं होतं. मग त्या दोन्ही ठिकाणी काय झालं होतं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही तुमची डिक्रीज झाली होती. ॲट डेप्थमध्ये अर्थच्या सेंटरला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असते, तुमची 0 असते. मग या ठिकाणी या पॉईंटमध्ये बघा, या ठिकाणी ही काय तुमची अर्थ आहे असं ॲज्युम करा. त्यानंतर या ठिकाणी एक ॲक्सिस घेतोय आणि हा इथे कोणता पोल असेल तुमचा नॉर्थ पोल, इथे कोणता पोल असेल तुमचा साऊथ पोल आणि ही काय असेल तुमची इक्वेटर लाईन. ही काय असेल तुमची इक्वेटर लाईन. तुमची जी अर्थ असणार आहे ही कशी रोटेट होणार आहे, तुमची जी अर्थ आहे ती वेस्ट टू ईस्ट रोटेट होणार आहे. तुमची जी अर्थ असेल ही कशी रोटेट होत असेल, वेस्ट टू ईस्ट. हा ओमेगा म्हणजे काय, तुमची अँग्युलर वेलोसिटी आहे. मग त्या ठिकाणी बघा एक सरफेस सांगतोय, तो सरफेस कोणता असणार तुमचा, हा इक्वेटोरियल सरफेस असेल. हा जो सरफेस आहे हा कोणता सरफेस तुमचा, इक्वेटोरियल सरफेस आहे. मग या अर्थ ही काय असेल तुमचा सेंटर असेल. इथे काय असेल तुमचा सेंटर ओ असेल आणि ही काय असेल या अर्थ सरफेसची रेडियस कॅपिटल आर असेल. इथे बघा हा इक्वेटर आहे आणि इथे काय हा पोल आहे. हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. तुमची अर्थ जी रोटेट होईल कशी रोटेट होईल, वेस्ट टू ईस्ट रोटेट होईल. अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. सेंटर काय घेतला, ओ घेतला. रेडियस काय घेतली तुमची, आर घेतली. मग त्यानंतर काय करायचंय, या इक्वेटर पासून तर या पोल पर्यंत तुम्हाला इथे पॉइंट चूज करता येतात आणि पॉइंट चूज केल्यानंतर त्या पॉइंट वरती सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि त्याचबरोबर त्याच्यावरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एवढे फोर्सेस त्या पार्टिकलवर त्या पॉइंटवरती काय होतात, ऍक्ट होतात. ओके, मग मी काय करतो, या ठिकाणी एक पॉइंट चूज करतो. या ठिकाणी मी काय चूज करतो, हा एक पॉइंट पी चूज करतो. हा तुमचा पी पॉइंट चूज केला. या पी पॉइंटवरती फोर्सेस ऍक्ट होतात. एक सेंट्रिपेटल फोर्स असेल, सेंट्रिफ्युगल फोर्स असेल आणि एक काय असेल तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज कसा असतो, टुवर्ड्स द अर्थ असतो. मग असं इमॅजिन करा ही तुमची अर्थ आहे आणि ह्या ठिकाणी काय, हा इक्वेटोरियल सरफेस आणि त्या ठिकाणचा हा सेंटर आहे. मग ही रेडियस वेक्टर ॲज्युम करा, ही काय तुमची रेडियस वेक्टर आर असं कॅपिटल आर आहे असं ॲज्युम करा. त्यानंतर इथे पुढे बघा इक्वेटोरियल सरफेस आणि ह्या पॉइंट मध्ये जी रेडियस वेक्टर जॉईन केलेली, या ठिकाणी काय झालं, एक अँगल तयार झाला. या अँगलला म्हणतोय मी थीटा आणि यालाच काय म्हणतोय आपण, लॅटिट्यूड म्हणतोय. यालाच आपण काय म्हणतोय, लॅटिट्यूड. म्हणजे सपोज मला सांगायचं काय, हा जो तुमचा इक्वेटोरियल सरफेस आहे म्हणजे हा जो काही अर्थचा सेंटर आहे, या सेंटर सोबत इथे जेवढे तुम्ही पॉइंट घेणार आहे त्या पॉइंटला काय करायची, रेडियस वेक्टर ड्रॉ करायचे. मग इक्वेटोरियल सरफेस आणि त्या रेडियस वेक्टर मध्ये जो काही अँगल तयार होणार आहे तो अँगल म्हणजे काय हो, लॅटिट्यूड. सपोज मी इथे एखादा पॉइंट चूज केला आणि या पॉइंटसाठी मला लॅटिट्यूड सांगायचा ठरला तर मी काय करेन, या सेंटर पासून एक रेडियस वेक्टर ड्रॉ करेन. म्हणजे यांच्यामध्ये जो काही अँगल तयार होईल या अँगलला काय म्हणायचं आहे, लॅटिट्यूड म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी लॅटिट्यूड कोण आहे तुमचा, अँगल थीटा आहे ॲट पॉइंट पी साठी. ओके, त्यानंतर बघा याच्यावरती काय ऍक्ट होतोय तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असेल, टुवर्ड्स द अर्थ सेंटर. कसा असेल, टुवर्ड्स द अर्थ सेंटर. मी तो घेतोय एम जी. तो किती घेतोय, एम जी. आणि या ऍट पॉइंट पी ला मला काय फाइंड आउट करायचंय, नेट फोर्स फाइंड आउट करायचंय. त्याचबरोबर इफेक्टिव्ह
ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे ऍट पॉइंट पी साठी. किती ऍक्सेलरेशन मिळेल ते फाइंड आउट करू. त्यानंतर इक्वेटर साठी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल. त्यानंतर ऍट पोलला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल. मग यामध्ये मला सांगायचं काय की तुमची जी अर्थ आहे ही वेस्ट टू ईस्ट रोटेट होते. ओके, मग वेस्ट टू ईस्ट रोटेट होत असेल म्हणजे कशी हो, या पद्धतीने अशी अशी रोटेट होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही कितीही पार्टिकल घेतले तर हे पार्टिकल या सेंटरच्या अलाउंड रोटेट होणार नाही. म्हणजे हे जे काही पार्टिकल्स असतील ते असे रोटेट होतील किंवा या पद्धतीने रोटेट होत असतील. या पद्धतीने ते काय होतील, रोटेट होत असतील. म्हणजे या पॉइंटसाठी हा काय असेल तुमचा सेंटर असेल. या ठिकाणी हा काय असेल सेंटर. त्याला देऊया ओ डॅश. त्याला काय म्हणूया आपण ओ डॅश. आणि याचं जे काही डिस्टन्स असेल त्याला आपण म्हणूया स्मॉल आर. त्याला आपण काय म्हणायचं आहे स्मॉल आर. मग इथे राईट करूया आपण ओ पी इज इक्वल टू काय आलं रेडियस ओपी ची तुमची कॅपिटल आर. ओपी ची रेडियस किती आली कॅपिटल आर. त्यानंतर ओ डॅश पी. त्यानंतर काय आलं ओ डॅश पी इज इक्वल टू ओ डॅश पी किती मिळालं तुम्हाला स्मॉल आर मिळाला. ओ डॅश पी किती मिळाला स्मॉल आर. एक अँगल तयार होतो. अँगल बघा कोणता तयार होतोय अँगल ई ओ पी. अँगल ई ओ पी. कोणता अँगल तयार झाला तुमचा थीटा. अँगल थीटा. अँगल कोणता तयार झाला थीटा अँगल तयार झाला. त्याच पद्धतीने बघा आता मी पुढे काय करतोय. मग इथे ई ओ पी अँगल थीटा तयार झाला. मग या ठिकाणी बघा ओ पी ओ डॅश अँगल ओ पी ओ डॅश काय सांगते लाईन पुन्हा. जर इथे थीटा असेल तर इथे सुद्धा काय असेल तुमचा अँगल थीटा असेल. इथे पण अँगल काय असेल तुमचा थीटा. अँगल थीटा आले इथपर्यंत. पुढे बघा काय सांगतं. या पॉइंटला आपल्याला इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं. ओके, मग आपण काय केलं अँगल ई ओ पी कन्सिडर केला. अँगल ओ पी ओ डॅश कन्सिडर केला. या ठिकाणी जो काही आर आहे त्या आर ची मी काय करतो व्हॅल्यू फाइंड आउट करतो. त्या आर साठी मी काय करून घेतो व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. मग आर ची जर व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर मी काय करतोय ट्रायंगल ओ पी ओ डॅश. ट्रायंगल ओ पी ओ डॅश कन्सिडर करूया. मग जर तुम्हाला cos थीटा फाइंड आउट करायचा असेल cos थीटा इज इक्वल टू हे सांगता cos थीटा इज इक्वल टू काय सांगता येईल cos थीटा दिस इज अँगल and this is 90 degree and this is adjacent side upon hypotenuse capital R and therefore R is equal to capital R cos theta. The value of small r capital R cos theta. त्यानंतर पुढे बघ काय होतं. मग या ठिकाणी हा जो तुम्ही पॉइंट कन्सिडर केला आहे या पॉइंटवरती फोर्सेस ऍक्ट होतात. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा झाला टुवर्ड्स द अर्थ सेंटर. त्यानंतर पुढे बघा याच्यावरती काय होतोय सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतोय. व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स. या पॉइंटवरती सेंट्रिपिटल फोर्सची जी डायरेक्शन असेल ती ऑलवेज कशी असते टुवर्ड्स द सेंटर. मग ह्या पॉइंटसाठी सेंटर कोणता असेल तुमचा हा असेल. म्हणजे या डायरेक्शन मध्ये काय असेल तुमची सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन असेल. मग सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय अवे फ्रॉम द सेंटर. जो फोर्स ऍक्ट होईल त्या पॉइंटवर तो कसा असेल या सेंटर पासून अवे असेल, दूर असेल, अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे ही जी काही डायरेक्शन असेल ही कोणती असेल सेंट्रिफ्युगल फोर्सची. मग इथे आपण कन्सिडर करूया ए. इथे कन्सिडर काय करूया ए. याला सेंट्रिफ्युगल फोर्सचं आपण इक्वेशन सुद्धा राईट करू शकतो. सेंट्रिफ्युगल फोर्सचं इक्वेशन याला ऑर म्हणूया वाटलंच नाही ते ऑर m r ओमेगा स्क्वेअर. m r ओमेगा स्क्वेअर. साइड बाय साइड आपण ही दोन्ही इक्वेशन रिलेट करणार आहे. मग त्यानंतर बघा आतापर्यंत काय घेतलं आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्सची डायरेक्शन मिळाली. मग ही काय मिळाली तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स ए.
मग याच्यासाठी इक्वेशन काय राईट करता येईल ते लक्षात घ्या. सो सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन along O dash P म्हणजेच therefore A is equal to R omega square. हे जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन ऑलरेडी फाइंड आउट झालेलं आहे. आता आपण काय फाइंड आउट केलंय, R ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि ती व्हॅल्यू किती मिळाली, R कॅपिटल R cos थीटा. ही व्हॅल्यू काय करू इथे सबस्टिट्यूट करू म्हणजे तुम्हाला काय मिळेल, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन डायरेक्टेड अलोंग O dash P A is equal to R omega square cos थीटा. हे मिळते A ची व्हॅल्यू. ओके, मग त्यानंतर बघा ह्या पॉइंट साठी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. मग इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर या सेंट्रीफ्युगल फोर्सच्या कंपॅरिझन मध्ये हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कसा असेल तुमचा, जास्त असेल. या सेंट्रीफ्युगल फोर्सच्या कंपॅरिझन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असेल तुमचा, जास्त असेल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं, आता या ठिकाणी जर तुम्हाला एखादा इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून या ठिकाणची अपोजिटची क्वांटिटी काय करायची आहे, मायनस करायची आहे, सबट्रॅक्ट करायची आहे. मग या ठिकाणी हा तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स या डायरेक्शन मध्ये आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स या डायरेक्शन मध्ये, हे दोन्ही पण एक्झॅक्टली अपोजिट मध्ये नाहीये. म्हणून काय करायचं, हे जे काही A मिळालाय, हा जो काही सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनचा A मिळालाय, याला काय करायचं, याचे दोन कंपोनेंट तुम्हाला काय करायचे, रिझॉल्व करायचे. याचे दोन कंपोनेंट काय करायचे, तुम्ही रिझॉल्व करायचे. रिझॉल्व केल्यानंतर बघा एक कंपोनेंट कसा असेल, डायरेक्टेड OP चाच असेल. एक कंपोनेंट कसा असेल, या पद्धतीने डायरेक्टेड OP आणि एक कंपोनेंट कसा असेल तुमचा, या पद्धतीने असेल. या सरफेसला कसा असेल, तो टँजेन्शियल असेल. पण याचा काही उपयोग नाही म्हणून हा इथे मी ड्रॉ करीत नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे नाही, डायरेक्टेड OP साठीच पाहिजे नाही. मग या ठिकाणी अँगल थीटा झाला, या ठिकाणी अँगल थीटा झाला. मग याच्या अपोजिटचा पण अँगल काय असेल तुमचा, थीटा असेल. कुणी तयार केला, या A ने तयार केला किंवा mr ओमेगा स्क्वेअर ने तयार केला. ज्याच्यासोबत अँगल तयार झाला तो काय असेल तुमचा, cos थीटा असेल. कुणी तयार केला, या A ने तयार केला. मग आपण इथं म्हणू शकतो AR इज इक्वल टू A cos थीटा. A cos थीटा, AR इज इक्वल टू A cos थीटा. किंवा आपण असं पण म्हणू शकतो mr ओमेगा स्क्वेअर, mr ओमेगा स्क्वेअर cos थीटा असं पण लिहू शकतो आपण. ह्या ठिकाणी ह्या कंपोनेंटने काय केले, त्याचे काम या ठिकाणी हे सेंट्रीफ्युगल फोर्स जो मिळाला होता त्याचे दोन कंपोनेंट आपण रिझॉल्व केले. त्याच्यापैकी हा एक कंपोनेंट AR इज इक्वल टू A cos थीटा किंवा mr ओमेगा स्क्वेअर cos थीटा. दुसरा कंपोनेंट आपण घेत नाही. ओके, मग त्यानंतर बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर अँगल थीटा तयार झाला ह्या डायरेक्शन सोबत, या कंपोनेंट सोबत, म्हणून आपण तिथे काय घेतलं, cos थीटा. ज्याच्या सोबत अँगल तयार होत नाही तो त्या ठिकाणी काय असेल आपला sin थीटा. पण तो अँगल तयार झाला म्हणून आपण तिथे काय घेतलं, cos थीटा. मग पुन्हा तुम्हाला काय सांगायचं, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन सांगायचं. मग सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन सांगायचं कोणाच्या डायरेक्टेड मध्ये सांगायचं, हे बघा, द सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन डायरेक्टेड अलोंग OP, या डायरेक्शनच्या अलोंग तुम्हाला सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन सांगायचं. आणि ते सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन किती मिळाले तुम्हाला, AR इज इक्वल टू A cos थीटा एवढं मिळालेलं आहे. आणि आताच तुम्ही कोणतं ऍक्सेलरेशन फाइंड आउट केलं, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन डायरेक्टेड अलोंग O dash P किती मिळाले, ते R ओमेगा स्क्वेअर cos थीटा. म्हणजे A ची व्हॅल्यू मिळाली, इथं A आहे. ही व्हॅल्यू काय करा, ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन डायरेक्टेड OP AR इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर cos थीटा. cos थीटा काय होऊन जाईल तुमचा, cos स्क्वेअर थीटा. काय होऊन जाईल, cos स्क्वेअर थीटा. हे दोन्ही सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन फाइंड आउट केले. एकदा डायरेक्टेड OP डॅश, एकदा डायरेक्टेड OP ला फाइंड आउट झाले.
एकदा a फाइंड आउट झाला a r ओमेगा स्क्वेअर cos थीटा, एकदा a r फाइंड आउट झाला त्याला रेडियल ऍक्सेलरेशन सुद्धा म्हटलं जातं. a r ला काय म्हटलं जातं रेडियल ऍक्सेलरेशन r ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. cos स्क्वेअर थीटा कसा आला इथला cos थीटा इथला cos थीटा यांचं काय केलं मल्टिप्लिकेशन म्हणून इथं काय मिळालं cos स्क्वेअर थीटा. आता आपला एम काय आहे हा जो काही तुमचा पॉइंट आहे या ठिकाणी जो काही पॉइंट आहे या पॉइंट साठी इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे जर इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून त्याच्या अपोजिटची क्वांटिटी ही तुम्हाला काय करायची आहे मायनस करायची. म्हणजे या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून तुम्हाला रेडियल ऍक्सेलरेशन काय करायचं आहे मायनस करायचं आहे. कारण का तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा रेडियल ऍक्सेलरेशनच्या कंपॅरिझन मध्ये जास्त आहे. म्हणून या ठिकाणी काय करू ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून रेडियल ऍक्सेलरेशन मायनस करू. मग या ठिकाणी बघा तुम्हाला सांगायचं काय या ठिकाणी या पॉइंटला आपण सुरुवातीला नेट फोर्स फाइंड आउट करूया. या पी पॉइंट साठी नेट फोर्स फाइंड आउट करूया. मग इथे नेट फोर्स कन्सिडर करण्यासाठी आपण काय करूया इथं mg डॅश कन्सिडर करूया. इथे काय घेतलं mg घेतलं म्हणून इथे मी काय घेतलंय mg डॅश घेतो नेट फोर्स at point P at point P. मग कसं लिहिता येईल therefore mg dash is equal to कोणता ग्रॅव्हिटेशन फोर्स तुमचा mg मायनस काय मायनस करता येईल m r ओमेगा स्क्वेअर cos थीटा पण ar काय मिळालेलं आपल्याला r ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा याला फक्त काय करा m ने मल्टिप्लाय करा m r ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा m r ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. जर हे जर घेतलं तुम्ही हे इक्वेशन m स्मॉल r ओमेगा स्क्वेअर cos थीटा म्हणजे इथं r आहे r ची व्हॅल्यू काय तुमची r cos थीटा ही व्हॅल्यू काय करा इथे सबस्टिट्यूट करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल r ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. राईट प्रॉब्लेम. त्यानंतर बघा मी पुढे काय करतोय इथला m काय होऊन जाईल तुमचा कॅन्सल होऊन जाईल. मग तुम्हाला काय मिळेल नेट इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन मिळेल. नेट इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन at point P या P पॉइंट साठी तुम्हाला काय मिळेल नेट इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन मिळेल. म्हणजे काय होईल इथला m काय होऊन जाईल तुमचा कॅन्सल होऊन जाईल आणि g डॅश इज इक्वल टू काय मिळेल g मायनस r ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा हे मिळालं at point P साठी इफेक्टिव्ह ऍक्सेलरेशन. याच्यामध्ये काय सांगता येतं बघा जर तुमचा थीटा इन्क्रीज झाला जर तुमचा थीटा हा इन्क्रीज होत असेल तर तुमचं g डॅश ची व्हॅल्यू सुद्धा काय होईल इन्क्रीज होईल. g डॅश काय होईल तुमचा इन्क्रीज किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल तुमची इन्क्रीज होईल. त्यानंतर थीटा इन्क्रीज होतोय म्हणजे cos थीटा काय होईल तुमचा डिक्रीज होईल. cos थीटा काय होईल तुमचा डिक्रीज होईल. cos थीटा काय होईल त्या ठिकाणी डिक्रीज होईल. मग यासाठी बघा दोन केसेस आहेत. यासाठी काय आहे दोन केसेस आहेत. जी पहिली केस आहे ती इक्वेटोर साठी आहे. म्हणजे इक्वेटोर साठी असेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल आणि जर अँगल हा पोलला असेल म्हणजे at 90 ला असेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही किती असेल. मग फर्स्ट केस आपण कन्सिडर करूया at इक्वेटोर. पहिली केस काय कन्सिडर करूया at इक्वेटोर साठी. जर तुमचा पार्टिकल किंवा एखादा पॉइंट इथे आहे at इक्वेटोर सरफेसला आहे इथे मग त्यासाठी अँगल किती असणार आहे तुमचा त्यासाठी अँगल किती असेल तुमचा 0 असेल. थीटा किती असणार आहे तुमचा त्या ठिकाणी 0 असेल. आणि आलेलं इक्वेशन g डॅश इज इक्वल टू g मायनस r ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा यामध्ये या थीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे cos थीटा किती असेल तुमचा 1 असेल सॉरी cos 0 किती असेल तुमचा 1 असेल. कारण की थीटाची व्हॅल्यू किती घेतोय आपण 0 घेतोय.
म्हणजे cos 0 इज इक्वल टू 1 येईल. therefore g dash इज इक्वल टू g मायनस r ओमेगा स्क्वेअर. कारण की cos 0 ची व्हॅल्यू तुमची किती येणार आहे? तुमची 1 येणार आहे. म्हणजे इक्वेशन काय मिळालं तुम्हाला ऍट इक्वेटर साठी? g dash इज इक्वल टू g मायनस r ओमेगा स्क्वेअर. म्हणजे इक्वेटरला सगळ्यात जास्त ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काय होईल? रिडक्शन होईल. म्हणजे जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ते इक्वेटरला ही किती असेल? मिनिमम असेल. हे लक्षात ठेवा. म्हणजे का तर त्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मधून काहीतरी व्हॅल्यू काय होणार आहे? तिथून मायनस होणार आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल? इथं जास्त प्रमाणामध्ये रेड्यूस होईल. म्हणजे सगळ्यात कमी जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ती कुठे असेल? ऍट इक्वेटरला असेल. जर या r स्क्वेअर तुम्हाला जर या r ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची ठरली म्हणजे ही व्हॅल्यू काय तुमची रिडक्शन व्हॅल्यू आहे. ती किती असेल? जस्ट कन्सिडर ओनली g मायनस d डॅश इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर. r ओमेगा स्क्वेअर आणि ती व्हॅल्यू असते तुमची रिडक्शनची 0.0336 मीटर पर सेकंड. एवढी काय होतीये तुमची व्हॅल्यू रेड्यूस होतीये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मधून ऍट इक्वेटर सरफेसला. लक्षात असू द्या 0.0336 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जर तुम्हाला अँग्युलर वेलोसिटीची जर व्हॅल्यू सांगायची ठरली तर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट g अपॉन r आणि ती अँग्युलर वेलोसिटी तुम्हाला मिळते 7.275 into 10 raised to minus 5 radian per second. एवढी व्हॅल्यू मिळते. रिडक्शन ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँग्युलर वेलोसिटी किती मिळते? 7.275 into 10 raised to minus 5 radian per second. म्हणजे तुम्हाला काय सांगता येतं? ह्या इक्वेटोरसाठी या इक्वेटोरला तुमची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जास्त प्रमाणामध्ये काय होते? रेड्यूस होते. म्हणजे या ठिकाणी रिडक्शन हे जास्त असतं. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही या ठिकाणी किती असेल? कमी असेल. मग मॅक्सिमम कुठं असेल? मग इथे सपोज अँगल आपण इन्क्रीज करत गेलो 10 20 30 40 50 60 अप टू ऍट पोलला पोहोचलो. मग पोलला गेल्यानंतर या इक्वेटर सरफेसला ही जी काही पोलची डायरेक्शन आहे किंवा ही जी लाईन आहे ही एक्झॅक्टली कशी असेल? ऍट पोलला परपेंडिक्युलर मध्ये असेल. मग सेकंड केस मध्ये ऍट पोल थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. जर असं असेल तर या ठिकाणी काय करता आपल्याला? या ठिकाणी cos थीटाची व्हॅल्यू काय टाकायची? cos 90 किती असेल तुमचा? 0 असेल. म्हणजे ही होल क्वांटिटी काय होऊन जाईल? तुमची 0 होऊन जाईल. म्हणजेच काय? g डॅश इज इक्वल टू g. म्हणजे तुमची जी मॅक्सिमम ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही कुठे असणार आहे? ऑनली अर्थ सरफेसला. म्हणजेच कुठे? ऍट पोलला असेल. आणि मिनिमम ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे असेल? ऍट इक्वेटरला असेल. मॅक्सिमम ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल? ऍट पोलला असेल. म्हणजेच किती? g डॅश इज इक्वल टू g. आणि ही किती असते ऑन द अर्थ सरफेसला? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं कोणत्याच प्रमाणामध्ये रिडक्शन झालेलं नाहीये. ऍट पोलला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं रिडक्शन होत नाही. इथे काय होतंय? इथं रिडक्शन होते. किती रिडक्शन होते? r ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच किती? 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं काय होतंय? रिडक्शन होते. म्हणून ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही मिनिमम इक्वेटरला असते, मॅक्सिमम ऍट पोलला असते. ओके. म्हणजे थोडक्यात काय बघा या ठिकाणी जसं जसं तुमचा अँगल इन्क्रीज होईल, जसं जसं तुमचा अँगल इन्क्रीज होत जाणार आहे तसं त्या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही काय होत जाईल? इन्क्रीज होत जाईल. कारण की इथं 0 आहे. अँगल पण किती होता? 0. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण जस्ट कन्सिडर ओनली काहीतरी समथिंग कमीच आहे. ती 0 कन्सिडर करूया ऍट सेंटर अर्थच्या. मग ती जसं जसं तुम्ही अँगल तुमचा इन्क्रीज करत गेले अँगल इन्क्रीज होतोय त्याच पद्धतीने ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होते? इन्क्रीज होतीये. म्हणजे या ठिकाणी काय होतंय? तुमचं लॅटिट्यूड इन्क्रीज होतोय. त्याचबरोबर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होतीये? इन्क्रीज होतीये. म्हणजे थीटा विल गोज ऑन इन्क्रीजिंग देन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑल्सो इन्क्रीजिंग.